नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद अर्थात धाराशिव या जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत। ते म्हणजे सीना कोळेगाव धरण। हे धरण धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। हे धरण परंडा तालुक्यातील डोमगाव या गावाजवळ आहे। सीना कोळेगाव हे धरण धाराशिव शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर तसेच सोलापूर शहरापासून 108 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण परंडा या तालुक्याच्या ठिकाणापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे। सीना कोळेगाव हे धरण भीमा नदीची उपनदी सीना या नदीवर 2007 साली बांधण्यात आलेले आहे। सीना कोळेगाव धरणाची उंची 36.6 मीटर म्हणजेच 120 फूट आहे। या धरणाची लांबी 2040 मीटर म्हणजेच 6692 फूट आहे। सीना कोळेगाव या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 5.31 TMC म्हणजेच 5310 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 2.69 TMC म्हणजेच 2690 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 21 दरवाजे आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये सीना कोळेगाव या धरणाचा 61वा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये सीना कोळेगाव या धरणाचा 86वा क्रमांक येतो। या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये कल्याण स्वामी महाराजांचा मठ आहे। या ठिकाणी कल्याण स्वामी मंदिर किंवा श्रीराम मंदिर आहे। हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांनी 1695 साली बांधले असे सांगितले जाते। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।